आपल्या मातृपितृ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। रामकृष्ण हरी। ही आहे प्रवरा नदी, गोदावरी नदी। आता आपण आहोत प्रवरा आणि गोदावरीच्या संगमावरती। मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चाललोय आपल्या कुंभमेळ्याला, जो 144 वर्षातून येतो असा हा कुंभमेळा। आपण सगळेजण ह्या कुंभमेळ्याचा आनंद घेणार आहोत। ह्यासाठीच आमचा हा 8 तास आहे की जो आम्ही आनंद घेतोय। प्रपंचातून बाहेर पडणं खूप मुश्किल असतं, तेवढ्यातूनही वेळ काढून शूटिंग असेल किंवा बाकीचे व्याप आहेत, फौजी चित्रपटात सगळं होतं, आता कवचची तयारी चालू आहे। या व्यापातून आम्ही तुम्हा सगळ्यांना घेऊन चाललोय कुंभमेळ्याला। आणि मला वाटतं आम्ही जसा हा 8 तास हा प्रयत्न तुमच्यापर्यंत आनंद देण्याचा प्रयत्न करतोय, तसाच तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा हलकासा प्रयत्न करा। म्हणजेच काय तर आपला मातृपितृ युट्यूब चॅनल आता लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कारण आम्ही सगळे अपडेट कुंभमेळ्याचे आपल्याला संपूर्ण देण्याचा, तंतोतंत अयोध्या असेल, काशी असेल, देण्याचा प्रयत्न करतोय। तर आमच्या बरोबरही तुम्हीही चला तर जाऊयात मग कुंभमेळ्याला। रामकृष्ण हरी। आपण आले आहोत शिवालयामध्ये। जेव्हा आपण कुंभमेळ्यामध्ये येतो, आपल्या गंगेमध्ये स्नान करतो, तेव्हा आवर्जून हा जो भक्त परिवार आपण जो बघतोय तो येतो आपल्या ह्या शिवालयामध्ये। शिवालयामध्ये काय काय आहे मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतोच आहे, तुम्ही पण बघा। कारण प्रत्येक जण खरं तर इथं थोडंसं नॉर्मल कॉमन मध्ये तिकीट पण घेतली जाते, तिकीट पण आम्ही काढलेले आहे। आणि त्या शिवालयामध्ये आता जर माझ्या साईडला जर बघत असाल, त्यांनी प्रत्यक्ष समुद्र मंथन कसं झालं त्या पद्धतीचा त्यांनी टॅच्यू देखावा उभा केलाय। सुंदर आहे की जसं जेणेकरून ओरिजिनल वाटतो लोकांना, की तो बघताना खूप आनंद होतो। किंवा असं समुद्र मंथन असेल किंवा इथं कोणता देव असेल, आता मी बघितलं तर काही माता माऊली त्याच्यावर चर्चा करतात, ते समुद्र मंथन असेल हा देव का कोणता असेल, तर त्या पद्धतीचं आपण समुद्र मंथन बघितलं। त्यासोबत आता अनेक आपण देखावे बघणार आहोत। तिथे 12 ज्योतिर्लिंग आहेत, ते सगळं मी दाखवण्याचा आपल्याला आता प्रयत्न करतोय। कारण आता जो संध्याकाळीच्या वेळी जो त्यांनी देखावा केलाय तो अप्रतिम आहे। चला माझ्या बघूयात आपण देखावा। एक आपण बघतोय सुंदर असा हा नंदी पण इथं आहे। लहान मुलं गाड्यांचे आनंद घेत आहेत, तर गाडी भाड्याने मिळल्या जातात। म्हणजे कुंभमेळ्यामध्ये आल्यानंतर फक्त तुमचं आध्यात्मिकच नाही तर मनोरंजनही करण्याचा त्यात तितकाच उत्तर प्रदेश सरकारनं प्रयत्न केलेला आहे। आणि प्रत्येकाची करमणूक कशी करता येईल आणि प्रत्येक जण भक्त खुश कसा होईल हे करतात। आता आपण समोर बघतो किती सुंदर असा आनंदी आहे, आपण समोर नंतर बघणार आहोत। त्याचा आतमध्ये एंट्री करूया। शिवालयामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा हा समोर नंदी बघतो। प्रत्येकाचं ज्या पद्धतीने त्यांनी टॅच्यू बनवला किंवा त्याच्या मागचा इतिहास लोकांचा सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। तर आपण जर समोर बघायला गेलो तर नंदीचं महत्व इथं त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि ते या स्वरूपामध्ये लोकांना वाचता येईल तर दोन्ही भाषेमध्ये दाखवण्याचा त्यांनी परिपूर्ण प्रयत्न केलाय। शिवालयामध्ये प्रत्येक गोष्टीचं महत्व त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केलाय। या ठिकाणी आपण बघतोय ही गंगा नदी तयार केलेली आहे इथून सुंदर अशी, त्याच्यामध्ये बोटी सोडल्यात। त्याचसोबत आज जर आपण बघायला गेलो तर इकडं असं जर नजर फिरवली तर सुंदर असं लाईटीमध्ये त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचं आकर्षण करून एक उत्तमरित्या, म्हणजे मला असं वाटतं की हे जर बघायला यायचं असेल तर संध्याकाळी आलं तर उत्तम होईल। तुम्ही त्याची काळजी घ्या, कारण दिवसा एवढं अप्रतिम वाटणार नाही, ते दिसतील दिवसा, परंतु जे आता लाईटीमध्ये जे दिसतंय ते बघा खूप छानपैकी तुम्हाला बघता येईल। लाईटीमध्ये प्रत्येक जण त्याचा आनंद घेतोय। 12 ज्योतिर्लिंग आहेत या सगळं पुढे हे झालं। लिया उन्होंने आता आपण जी बघतोय ती बघितली ना, अप्रतिम अशी सुंदर जशीच्या तशी प्रतिकृती म्हणावं लागेल जी आहे केदारनाथांची। नुसती तशीच सेम टू सेम नाही तर त्यांनी तिथे दगड पण आणलेत आणि भाविक भक्तजन श्रद्धेपोटी जसं त्या ठिकाणी कळस मांडला जातो किंवा एका दगड रचले जातात तसे दगडही रचले जातात। आणि हे श्रद्धापोटी मग प्रत्येक ठिकाणी असं महादेवाच्या रचलेलं पाहायला मिळते आपल्याला। आता जे समोर बघतोय आपण ते आहे उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर। 12 ज्योतिर्लिंगापैकीच एक
काय सुंदर कलाकृती वाटते पाहिल्यानंतर. म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक भाविक भक्ताला 12 ज्योतिर्लिंग कसे जरी प्रत्यक्ष जाताना आलं तर ते कसे आहेत हे इथं आल्यावरती मला वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त मोठा अनुभव दुसरा कोणता नसेल. चला आता पुढच्या ज्योतिर्लिंगाला. आता जे आपण बघतोय हे पाठीमागचं आहे ते ओंकारेश्वर मंदिर. पाहताय आपण ओंकारेश्वर मंदिर. बऱ्याच माता माऊलींना बंधू भगिनींना माझ्या येता येत नाही अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी. तर आम्ही एक नवीन म्हणजे संकल्प केला आहे की सगळ्या देवस्थानची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी किंवा सगळ्या महाराष्ट्रातले असतील किंवा भारतातील सगळे देवस्थान तुम्हाला समजावेत. कारण बऱ्याच लोकांना जाता येत नाही माझ्या माता माऊलींना. तर घर बसल्या त्यांचं दर्शन व्हावं म्हणून मातृपितृ फिल्मच्या माध्यमातून हा आमचा उपक्रम आहे की तुमच्यापर्यंत हे भगवंताची दर्शन घेता येईल किंवा त्यांचं महत्व तुम्हाला पटावं, त्यांचं ते तुम्हाला निसर्ग सौंदर्य असेल ते बघता यावं, ह्यासाठी आमचा हा अट्टास आहे. तर मी सगळ्यांना परत एकदा हात जोडून विनंती करेल की आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला मातृपितृ फिल्मचा युट्यूबचा तर सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे अशा नवनवीन गोष्टी आहेत त्यात आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. बऱ्याच जणांनी सबस्क्राईबर केला असेल तर नोटिफिकेशन येत नसेल तर बेल आयकॉनची घंटी दाबा आणि पुन्हा एकदा तुम्ही मातृपितृ फिल्मच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा. तर बघा आता आपण महाराष्ट्रातलं कैलासाचं मंदिर हे बघा किती उत्तम कलाकृती आहे या मंदिराची. फक्त मंदिरच नाहीये तर जर जेव्हा आपण त्या मंदिरापाशी जातो तेव्हा साईडला डोंगरामध्ये कोरलेला जे आपल्याला आपण लेणी म्हणतो किंवा त्या गुहा म्हणतो ते सेम टू सेम जसं दगडामध्ये आहे तसं इथं बनवण्याचा त्यांनी आतूनच प्रयत्न केलेला आहे. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन येतो. हे चला देवदर्शन घेऊन या माध्यमातून एक नवीन मालिका जेणेकरून सगळ्या भगवंताची दर्शन आपल्याला होत राहतील. चला आता मग पुढचं मंदिर बघूयात.
आज आपण जर बघायला गेलो तर भगवंताची काय म्हणावं लागेल आगात लीला. आज गंगा जमुना सरस्वती या संगमावरती आपण आज पाहतोय की किती सुंदर असं अविस्मरणीय, म्हणजे माणूस फक्त कल्पनाच करू शकतो, कल्पनेच्या पलीकडे विश्व आहे. स्वर्ग सुखाचा आनंद मी आज इथे घेतोय. आज जर बघायला गेलो तर हे काय अथांग असा समुदाय लोटलेला आहे. करोडो लोक आहेत की जेणेकरून जे आज फक्त आणि फक्त एक स्नानासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्नान करायला घेतात. ही आहे श्रद्धा भगवंतावरची प्रत्येक भक्ताची. कारण आज हे जे चमत्कार बघतोय, इतका मोठा समुदाय, आणि आज 26 तारीख बघतो आपण. आज शाही स्नान म्हणता येईल, आणि ते साधू पुरुष, ते महंत, ते महात्मे, त्यांच्या चेहऱ्याला तेज हे बघता आज तृप्त झाल्याची भावना होते की कधी कधी ईश्वरी रूप आपल्या समोर उभं राहिलं का ह्याचा भास होतो. मित्रांनो, आम्ही सगळे हे प्रयत्न करतो की काही वेगवेगळ्या नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आतूनच हा आमचा प्रयत्न चालू आहे. तर त्या प्रयत्नाला यश यावं आणि आपला मातृपितृ फिल्म्स हा चॅनल खूप मोठ्या लेवलला हो, हे जर सगळ्यांची इच्छा असेल तर आपल्या मातृपितृ फिल्म्सला सबस्क्रायबर जर केलंच असेल, नसेल तर केलं तर पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्रायबर करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि बघा, हा आम्ही तुम्हाला दाखवलेला महाकुंभ होता. आज 2025चा सगळ्यात मोठा 144 वर्षातून येणारा हा महाकुंभ होता. हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघितला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. आपल्या मातृपितृ फिल्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.